नमस्कार. विवा फुटबॉल गोल गप्पामध्ये पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. वर्ल्ड कप विषयी बोलतोय आणि त्याच्यामुळे ब्राझील सेलिब्रेट करणं तो बनताय बॉस. कारण ब्राझीलनी सर्वाधिक 5 वेळा वर्ल्ड कप जिंकलाय. 1958, 62 आणि 1970 हे 3 वर्ल्ड कप दी ग्रेट पेलेचे. त्यानंतर अमेरिकेत 1994 साली झालेला वर्ल्ड कप हा डुंगा बबेटो यांचा वर्ल्ड कप होता. आणि 2002ला आपल्या आशियामध्ये जपान आणि कोरिया हे त्याचे संयुक्त यजमान होते. त्यावेळचा वर्ल्ड कप हा 3 Rsचा वर्ल्ड कप होता. म्हणजे ब्राझीलचा रोनाल्डो, रोनाल्डिनो आणि रिवाल्डो. सो असं 5 वेळा वर्ल्ड कप जिंकलेलं ब्राझील, ज्याप्रमाणे आपली मेन इन ब्लू टीम इंडिया हा क्रिकेटचा कुठलाही वर्ल्ड कप आला की तो जिंकण्यासाठी फेवरेट असते, तसंच काहीचं ब्राझीलचा फुटबॉलच्या बाबतीत आहे. जगभरात सर्वाधिक फॅन बेस असलेला ब्राझील आणि आपल्या लीलया खेळांनी, आपलं ड्रिबलिंग, आपलं पासिंग आणि जादुई खेळांनी त्यांनी जगभरात अनेक रसिक जोडलेत, अनेक फुटबॉल प्रेमींची मनं जिंकली. म्हणजे पाकिस्तानमध्ये जाणाऱ्या क्रिकेटच्या टीमला आपले तेव्हाचे पंतप्रधान वाजपेयी म्हणले होते की दिल भी जीतो और मॅच भी जीतो. ब्राझील फक्त दिल भी जीतो हे लक्षात ठेवतं आणि अनेकदा आपल्या चुका याच्यामुळे ते मॅच हरतात. 2014 साली ब्राझीलमध्येच वर्ल्ड कप झाला होता. त्यावेळेला जर्मनीकडनं त्यांना 7-1 असा अत्यंत लाजिरवाणा पराभव स्वीकारायला लागला होता. पण तरीही कुठेही कधीही वर्ल्ड कप असला तरी ब्राझील हेच फेवरेट असतात. 4 वर्षापूर्वी कतारला आम्ही बघितलं होतं ब्राझील आणि क्रोएशिया मॅच. नेमार भाऊ फॉर्म मध्ये होते, पण फायनली क्रोएशियाने ब्राझीलला हरवलं आणि ते सेमीफायनलला गेले. नाहीतर त्या वर्ल्ड कप मध्ये ब्राझील आणि अर्जेंटिना, कल्पना करा ब्राझील आणि अर्जेंटिना अशी सेमीफायनल झाली असती. म्हणजे रिअल माड्रिड बार्सिलोनाच्या एल क्लासिकोपेक्षाही तुफान मॅच झाली असती. पण एनिवे, मेस्सीने वर्ल्ड कप जिंकावा हे बहुतेक श्रींची इच्छा होती आणि त्यामुळे ब्राझील सारख्या तगड्या टीमचा अडसर क्रोएशियाच्या मार्फत दूर झाला होता. खेळाडू आणि प्रशिक्षक या दोन्ही नात्यांनी वर्ल्ड कप जिंकणारे ते पहिलेच फुटबॉलपटू ठरले होते. 1962 आणि 1958 या 2 वर्ल्ड कपच्या संघामध्ये जगालो होते आणि 1970च्या टीमचे ते प्रशिक्षक होते. त्यानंतर जर्मनीचे फ्रान्स बेकनबौर, द कायझर, द किंग यांनी 1974 मध्ये वर्ल्ड कप जिंकला आणि 1990 मध्ये जेव्हा युनिफाईड जर्मनी वर्ल्ड कप जिंकली त्यावेळेला ते संघाचे प्रशिक्षक होते. पुढे फ्रान्सच्या डिडियर देशाम्स यांनी ही कामगिरी केली. 1998ला जेव्हा झिदान अँड कंपनी, थियरी हेनरी हे सगळे जोरात होते, त्यावेळेला डिडियर देशाम्स यांनी खेळाडू कर्णधार म्हणून वर्ल्ड कप जिंकला. आणि जेव्हा एम्बापेनी पेले सारखंच वयाच्या 18व्या वर्षी वर्ल्ड कप जिंकला, म्हणजेच रशियात झालेला 2018चा वर्ल्ड कप, 2018 रशिया वर्ल्ड कप, तेव्हा डिडियर देशाम्स हे फ्रान्सचे प्रशिक्षक होते. आता ही पुढची जर्सी बघूया. झिको, द व्हाईट पेले म्हणून ब्राझीलच्या फुटबॉलच्या इतिहासात अजरामर झालेला खेळाडू. झिकोची फ्री किक म्हणजे लाजवाब. आत्ता आपण रोनाल्डो, मेसी यांच्या फ्री किक बघतो, पण त्यावेळेला झिकोच्या फ्री किकने नुसतं जगभरच्या गोलकीपरची त्रेधा उडवली होती. झिकोचं पासिंग, नॅचरल स्ट्रायकर, पेलेसारखीच बायसिकल किक मारण्याचं कौशल्य, त्यामुळेच पेलेच्या संघानंतरचा झिको हा सगळ्यात मोठा स्टार होता. 1986 मध्ये ब्राझीलने जी टीम उतरवली होती, म्हणजे मेक्सिको 86, त्या वर्ल्ड कपमध्ये झिको, सॉक्रेटिस हे तुफान फॉर्म मध्ये होते. म्हणजे 1970 सालच्या पेलेने जी वर्ल्ड कप जिंकलेली जी टीम होती, त्यानंतरची ही ब्राझीलची द बेस्ट टीम होती आणि ती वर्ल्ड कप जिंकायला सर्वात फेवरेट होती असं मानलं गेलं होतं. क्वार्टर फायनलला त्यांची मॅच प्लॅटिनीच्या फ्रान्स बरोबर होती. अत्यंत कुशल, चांगल्या मूव्ज करणारा असा हा फ्रान्सचा प्लॅटिनीच्या नेतृत्वाखालचा संघ आणि ब्राझील
ब्राझील फ्रान्स ही खऱ्या अर्थाने युरोप आणि दक्षिण अमेरिकेतली ट्रॅडिशनल लढत आहे, स्किल बेस्ड लढत आहे. त्या मॅचमध्ये 1-1 बरोबरी होती, 15-20 मिनिटं बाकी होती आणि ब्राझीलला पेनल्टी मिळाली. ती जर पेनल्टी ब्राझीलने मारली असती तर 2-1 अशी आरामात त्यांनी ती मॅच जिंकली असती. पेनल्टी घेण्यासाठी ब्राझीलचा धीर गंभीर कॅप्टन सॉक्रेटिस पुढे आला होता. पण काय झालं काय माहिती, झिकोनी सॉक्रेटिसच्या हातून तो बॉल घेतला आणि झिको महाराज पेनल्टी घेण्यासाठी पुढे गेले. आणि त्याच्या पुढच्या काही क्षणात जे घडलं त्यानंतर ब्राझीलचे संपूर्ण जगातील फॅन्स सुन्न झाले. झिकोने पेनल्टी मिस केली, मॅच 1-1 बरोबरीत सुटली आणि नंतर पेनल्टी शूट आउट टाय ब्रेकर मध्ये फ्रान्स जिंकलं. ब्राझीलचं आणखी एक वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न भंगलं होतं, हॉट फेवरेट असूनही. ब्राझीलचा संघ मायदेशी परतला. साहजिकच एअरपोर्टवरती तुफान जमाव होता. होय, त्याला मी जमावच म्हणेन, कारण ते अतिशय चिडलेले, संतप्त झालेले ब्राझीलचे फुटबॉल फॅन्स होते. ब्राझील असेल, अर्जेंटिना असेल, या लॅटिन अमेरिकन कंट्रीज मधले फुटबॉल फॅन्स प्रसंगी फुटबॉल खेळाडूंना डोक्यावरती घेतात, मात्र त्याच फुटबॉल खेळाडूंना जर त्यांनी आपल्या अपेक्षेनुसार खेळ नाही केला किंवा ते अपयशी ठरले घाण खेळून, तर त्यांना ते शिवाशाप देण्याचे पुढे मागे बघत नाही. आणि म्हणूनच पोलिसांनी ब्राझीलच्या संपूर्ण संघाला मागच्या दाराने एअरपोर्ट बाहेर काढण्याचे नियोजन केलं होतं. आणि एअरपोर्टच्या एका खिडकी बाहेर झिकोची नजर गेली आणि त्या एका पोस्टरवरती लिहिलं होतं की झिको, तू आमच्यासाठी महान खेळाडूच असणार आहेस. केवळ एका पेनल्टीवरती आम्ही तुझ्या खेळाचे, तुझ्या लेगसीचे मोजदाद करत नाही. तो बोर्ड पाहिला आणि झिको पोलिसांचं कडं तोडून तो त्या फॅन्स मध्ये अक्षरशः सामील झाला, त्या गर्दीचा तो एक भाग झाला. हे असे ब्राझीलचे फॅन, ब्राझीलचे खेळाडू आणि ब्राझीलचा फुटबॉल. जगभरात ब्राझीलच्या या जादुई फुटबॉलची मोहिनी. आणि म्हणून तर जेव्हा केव्हा वर्ल्ड कप येतो तेव्हा ब्राझील त्यांची येलो जर्सी ही हॉट फेवरेट असते. आता पाहूया अमेरिकेत ब्राझील काय चमत्कार घडवतं. तसं बघायला गेलं तर जेव्हा केव्हा अमेरिकेत म्हणजे उत्तर गोलार्धात वर्ल्ड कप झालाय, म्हणजे मेक्सिकोत 2दा झालाय 1970 आणि 86ला, आणि अमेरिकेत एकदा झालाय 1994ला. हे तीनही वर्ल्ड कप दक्षिण अमेरिकेतील संघांनी जिंकले. म्हणजे 1970चा वर्ल्ड कप मेक्सिकोचा ब्राझीलने जिंकला, 86चा अर्जेंटिनाने आणि 94चा ब्राझीलने जिंकला होता. यू नेव्हर नो, ब्राझील असेल, अर्जेंटिना असेल, अमेरिकेत कोण सरशी साधतंय किंवा युरोपियन टीम, स्पेन असेल, फ्रान्स असेल, हे चमत्कार घडवत आहेत का उत्तर गोलार्धातला पहिला वर्ल्ड कप जिंकण्याचा. या सगळ्या घडामोडी आपण बघतच राहू. तुम्ही आमच्या विवा फुटबॉल मॅगझिनच्या सोशल मीडियाला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि बघत राहा विवा फुटबॉल गोलगप्पा.